हॅलो फ्रेंड्स, मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज बघूयात कलिंगडाचा ज्यूस कसा बनवायचा, म्हणजेच वॉटरमेलन ज्यूस कसा बनवायचा. अगदी टेस्टी आणि घरच्या घरी अगदी कमी साहित्यात फक्त वॉटरमेलन आणि लेमन घालून म्हणजेच थोडासा लिंबू पिळून अगदी इझिली हा ज्यूस जो आहे तो तयार होतो. चला तर मग फटाफट तुम्हाला ज्यूसची रेसिपी मी दाखवते. चला तर पहिलं काय करायचं, कलिंगड घ्यायचं, ते छान व्यवस्थित कट करून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल की कलिंगड कट केल्यानंतर ह्याचं जे वरची साल उरते त्याचं काय करायचं किंवा ती वेस्टच जाते, तर त्याचीसुद्धा एक अगदी छान अशी रेसिपी आहे. हे जे व्हाईट पार्ट राहतो की नाही खाली, त्याचं काय करायचं, छान अशी आपण चेरी बनवून घ्यायची. आता चेरीची रेसिपीसुद्धा मी अपलोड करणारच आहे अगदी थोड्याच दिवसात, त्यामुळे तीसुद्धा तुम्ही आवर्जून पहा. आता बऱ्याचदा उन्हाळ्यात आपण काय करतो, छान अशी कलिंगड घेऊन येतो आणि ते खातो आणि जो त्याचा उरलेला पार्ट असतो तो टाकून देतो. मग तो आता टाकून न देता आपण आपल्याला चेरी तर कायम लागतच असते या ना त्या कारणाने, कधी शिऱ्यामध्ये घालायला, कधी ज्यूसमध्ये घालायला, कधी डेकोरेशन करायला, कधी क्रीम बनवताना त्यामध्ये ॲड करतो, तर कधी केक बनवताना, असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला जी चेरी आहे ती लागतच असते. चला तर मग फटाफट हे काप तयार झालेले आहेत तुमच्याशी बोलता बोलता. तर यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यायचा. आता मी इथं छोटा लिंबू होता त्यामुळे मी एक पिळलेला आहे. जर तुमच्याकडे मोठ्या साईजचे लिंबू असतील तर तुम्ही अर्धा पिळा आणि छान व्यवस्थित लिंबाचा रस घालून यामध्ये परत 2 चमचे साखर घालायची आहे. आता जर तुमचं कलिंगड जास्त गोड नसेल किंवा अगदी पानचट असेल तर त्यामध्ये थोडीशी साखरेचं प्रमाण वाढवायचं आहे. इथं आता मी हे सर्व मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे, याचा ज्यूस बनवून घेतलेला आहे. आता काय करायचं, एक चाळण किंवा गाळणं जे असतं ते घ्यायचं आणि त्यामध्ये या पद्धतीनं छान व्यवस्थित गाळून आपला ज्यूस घ्यायचा आहे. कारण जे बिया वगैरे असतात किंवा जो खरबरीत भाग असतो ते वरती राहतो आणि अगदी छान असा ज्यूस आपला खाली मिळून जातो. आता यामध्ये घालायचा आहे थोडासा बर्फ. आता इथं आपला ज्यूस तयार झालेला आहे. चला तर मग आता टेस्ट करून बघूयात. अगदी छान असा ज्यूस आणि अगदी उन्हाळ्यामध्ये अगदी थंडावा देणारा. चला तर मग कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली त्या सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करायचं आहे. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय.